तर परवाच्या दिवशी आपण नेस्टेड इफेक्ट्सला सुरुवात केली होती. काही डाऊट बरं त्याच्यात? जे एक्झाम्पल्स आपल्याला दिले होते ते सर एकदा मला सांगून द्या ना. सर हा ते चौथं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल मी तर सॉल्व्ह केलं होतं, पण ते समजत नाहीये कसं करायचं ते ग्रेड वाईज वालं आणि हे चौथं ते ड्रायव्हरचं. ओके. हो तर बघा, सेकंड चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चरचं हे चॅप्टर होतं. त्या डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय हा मुद्दा आपण बघितला होता. पर्टिक्युलर कंडिशनला डिपेंड राहून आपण जर काही प्रोग्राम नोट केला, पर्टिक्युलर कंडिशनला डिपेंड राहून आपले स्टेटमेंट्स आपण एक्झिक्यूट करून घेतले, तर त्यासाठी जी प्रोग्रामिंग वापरली जाते ती जी डिसिजन कंट्रोल प्रोग्रामिंग असते, डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट असतात त्या ठिकाणी ते. तर त्याच्यामध्ये इफ एल्स आणि स्पीच केस असे दोन स्टेटमेंट होते. या इफ एल्सला वेगवेगळ्या फॉर्मॅट्स आपण मॅनेज करत असतो. त्याच्यात पहिला जो फॉर्मॅट तो म्हणजे सिम्पल इफ एल्स. जस्ट पर्टिक्युलर एकच कंडिशन जर चेक केली जात असेल आणि त्या कंडिशनला डिपेंड राहून स्टेटमेंट्स एक्झिक्यूट केले जात असतील तर त्यावेळेस हा सिम्पल इफ एल्स आपण वापरतो. याच्यामध्ये सिंटॅक्स बघितला तर तो असा साधा सिंटॅक्स असतो. इफ कंडिशन, ही कंडिशन बरोबर असेल तर हा स्टेटमेंटचा ग्रुप एक्झिक्यूट झाला पाहिजे. ही कंडिशन फॉल्स असणार तर एल्सचा जो पार्ट आहे तो एक्झिक्यूट झाला पाहिजे. हे सिम्पल इफ एल्स होतं, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट होता तर तो होता आपला नेस्टेड इफ एल्स. नेस्टिंग म्हणजे काय, तर इफ मध्ये इफ आला किंवा एल्स मध्ये इफ आला तर त्याला म्हणायचं असतं नेस्टेड इफ एल्स. हे जे नेस्टेड इफ एल्स आहे याचं जर का सिंटॅक्स आपण इथं पाहिलं तर ते अशा पद्धतीने सांगता येईल. जसं समजा इफ कंडिशन, ही पहिली कंडिशन जर ट्रू असेल तर आतमध्ये येईल कंट्रोल, आतमध्ये पुन्हा एक कंडिशन टेस्ट करेल. ही कंडिशन पण जर ट्रू असेल तर हे स्टेटमेंट्स रन केले जातील. आणि जर समजा आतमधली कंडिशन फॉल्स असेल तर हा एल्स पार्ट रन केला जात असतो. हे झालं तुमचं इफ हे कंडिशनल स्टेटमेंट. जर का समजा ही कंडिशन फॉल्स असेल, पहिलीच कंडिशन जर फॉल्स असेल तर हा आतमधला कोणता स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. हा कंट्रोल डायरेक्टली इथून एल्स ब्लॉकला येतो. एल्स ब्लॉकला पुन्हा जर कंडिशन असेल तर ती टेस्ट केली जाईल. कंडिशन ट्रू असेल एल्स ब्लॉक मधली तर हा पार्ट रन केला जाणार. आणि जर का समजा ही कंडिशन फॉल्स असेल तर मग इथून हा एल्स पार्ट एक्झिक्यूट केला जात असतो. बरोबर. आता इथं कंपल्सरी असं नाही की इफ मध्ये इफ आलाच पाहिजे, एल्स मध्ये इफ आलाच पाहिजे. आपला जसा प्रोग्राम असेल त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी इफ एल्स यूज करू शकतो. इफ मध्ये इफ येऊ शकतो किंवा एल्स मध्ये पण इफ येऊ शकतो. असं कंपल्सरी नाही का दोघांमध्ये आलंच पाहिजे, है ना. तर इफ मध्ये इफ आला किंवा एल्स मध्ये इफ आला तर त्याला म्हणायचं असतं नेस्टेड इफ एल्स. हे नेस्टिंग समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की एक नंबर एंटर करायचा आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे ते चेक करायचं. मग काय करतो आपण, तर मेन फंक्शन त्याच्यामध्ये एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, स्क्रीन क्लिअर केली आणि इथं मेसेज दिला एंटर एनी नंबर. नंबर व्हेरिएबलची व्हॅल्यू समजा इथं स्कॅन केली. आता एवढं झाल्यानंतर इफ एक्स इक्वल इक्वल झिरो असेल, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू जर का झिरो असेल तर मेसेज येणार युअर नंबर इज झिरो. आणि जर का समजा असं नसेल तर एल्स पार्ट मध्ये येईल आणि इथे दाखवेल इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो आहे का, एक्स ची व्हॅल्यू झिरो पेक्षा जास्त आहे का. जर एक्स ची व्हॅल्यू झिरो पेक्षा जास्त असेल तर युअर नंबर इज पॉझिटिव्ह असं दाखवेल, नाहीतर मग युअर नंबर इज निगेटिव्ह असं दाखवेल. बरोबर. इफ मध्ये इफ नाही आला पण एल्स मध्ये इफ आला म्हणून याला आपण म्हणणार नेस्टेड इफ एल्स. बरोबर. समजलं समीर? हो सर समजलं. ओके. तर
हे असं एक एक्झाम्पल आपण त्या दिवशी समजलं होतं आणि त्याच्यानंतर आपण असाइनमेंट्स घेतले होते. असाइनमेंट सांगितले होते तुम्हाला. तर याच्यात प्रॅक्टिकल्स दाखवताना इथे वेगवेगळे प्रॅक्टिकल्स आहेत. जसं 3 नंबर एंटर करायचे, 3 नंबर एंटर केल्यानंतर त्याच्यातनं मोठा नंबर फाइंड करायचा, किंवा मग या ठिकाणी आपण 3 सब्जेक्टचे मार्क एंटर करा आणि त्यानंतर त्याच्यावरून त्याचं टोटल पर्सेंटेज काढा आणि मग पर्सेंटेजला चेक करायचं की तो पास आहे, फेल आहे, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, काय आहे. तर त्यानुसार त्याचं ग्रेड पण दाखवलं गेलं पाहिजे. हा एक प्रोग्राम होता. नंतर एक नंबर एंटर करायचा आणि त्या नंबरला आपण 5 आणि 7 ने भाग देऊ शकतो की नाही किंवा भाग जातो की नाही त्या नंबर्सला, हे आपल्याला चेक करायचं होतं. आणि हा एक शेवटी इन्शुरन्सचा प्रोग्राम होता. बरोबर. तर इथं आता एक एक करून आपण समजणार. सगळे एक्झाम्पल्स मी दाखवतो तुम्हाला. ज्यांचे झाले असेल त्यांनी बघून घ्या आणि जर झालेलं नसेल तर मग ते एकदा कव्हर होतील. तर बघा, पहिला जो प्रोग्राम आहे तो म्हणजे एक नंबर एंटर करायचा, 3 नंबर्स एंटर करायचे कुठले तरी आणि त्याच्यातला मोठा नंबर फाइंड आउट करून आपल्याला दाखवायचा आहे. इथं आलो आपण, त्या डेफिनेशनला कॉपी केलं, पेंट मध्ये गेलो, सेव्ह, 7 इथं आलो, यामध्ये exp1 नेक्स्ट या ठिकाणी हे डेफिनेशन आपण घेतलं. 3 नंबर एंटर करायचे आणि मोठा नंबर फाइंड आउट करायचा आहे. मग आपण 3 नंबर एंटर करताना समजा या पद्धतीने नंबर्स घेतले. x इक्वल टू 8, y इक्वल टू 5, z इक्वल टू 3 असे नंबर समजा आपण इनपुट म्हणून या ठिकाणी दिलेत. आता याचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना काय करणार, 3 नंबर मधून मोठा नंबर फाइंड आउट करायचा आहे. मग कंपायलर ओपन केलं आपलं. ओके, एक्झिस्टिंग प्रोग्राम बंद केला, फाईल मध्ये न्यू, ओके हे झालं, सेव्ह. आता इकडं नेक्स्ट इफ 1.c एंटर. आता void main ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यानंतर clr scr get ch एवढं झालं. आता हे कॉमन स्टेटमेंट होते, कंपाईल करून घेतले, 0 एरर 0 वॉर्निंग. त्याच्यानंतर ने या ठिकाणी इंटिजर x, y, z 3 व्हेरिएबल्स घ्या. त्यानंतर printf \n एंटर the values of x, y and z एवढा आपण देणार. याला स्कॅन करण्यासाठी स्कॅनf %d ऍड्रेस ऑफ x, ऍड्रेस ऑफ y, ऍड्रेस ऑफ z. बरोबर. जर का आपल्याला एकाच स्कॅनचा वापर करून मल्टिपल व्हॅल्यू स्कॅन करायचं असेल तर असं आपण स्कॅन करू शकतो. बरोबर. आतापर्यंत आपण सिंगल स्कॅन घेतले होते प्रत्येक व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी. मल्टिपल व्हॅल्यू पण तुम्ही अशा पद्धतीने स्कॅन करू शकतात. बरोबर. या स्कॅनएफ मध्ये फक्त एक लक्षात घ्यायचं की स्कॅनएफ वापरताना असं मल्टिपल व्हॅल्यू स्कॅन करताय तुम्ही एका स्कॅन मध्ये, तर इथं हे %d आपण जे वापरले, जे फॉर्मॅट कॅरेक्टर वापरले त्यांच्यामध्ये कॉमा वगैरे द्यायचा नाही. जसं असं कामा दिलं इथं असं चालणार नाही, किंवा स्पेस पण द्यायचा नाही. बरोबर. कंटिन्यू लिहून टाकायचं डायरेक्टली, कॉमा नंतर द्यायचा डबल कोट कंप्लीट करून, आणि या व्हेरिएबल्सच्या नावांमध्ये मग कॉमा आला पाहिजे. बरोबर. फॉर्मॅट कॅरेक्टर्स मध्ये कॉमा वगैरे घ्यायचा नाही. एवढे 3 नंबर्स एंटर केले. मग कंडिशन दिली इफ. आता आपण काय करू, इफ x ग्रेटर दॅन y आहे का चेक केलं, इक्वल टू नाही लावायचा, x ग्रेटर दॅन y आहे का ते चेक केलं, सेव्ह. आपण थोडस लहान करू स्क्रीनला. इथं आलो, बघा x ची व्हॅल्यू y पेक्षा मोठी आहे का असं चेक केलं. आपल्या समोर आहे x ची व्हॅल्यू 8 आहे आणि y ची व्हॅल्यू 5 आहे.
तर तुम्ही सांगा x ची व्हॅल्यू y पेक्षा मोठी आहे का? नाही. नाहीये. हो आहे. आहे सर. x ची व्हॅल्यू 8 जी आहे ती 5 पेक्षा मोठी आहे. मग आता इथं काय झालं पाहिजे, x ची व्हॅल्यू पुन्हा z सोबत पण कम्पेअर केली पाहिजे. मग याच्यामध्ये इफ x ग्रेटर दॅन z आहे का असं पण चेक केलं, आहे का? हो आहे. म्हणजे आता मोठा कोणता नंबर आहे? एक्स आहे. x इज लार्ज असं त्या ठिकाणी मेसेज आला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर जर का समजा या ठिकाणी नंबर्स एंटर करताना असे नंबर्स नसतील दिले, आपण नंबर्स देताना आपण असे दिले असतील, समजा x ची व्हॅल्यू 8 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे आणि z ची व्हॅल्यू 13 आहे समजा. बरोबर. तर आता पहिली कंडिशन ट्रू आहे का, x ची व्हॅल्यू y पेक्षा मोठी आहे का? हो हो. मग आता दुसरी कंडिशन चेक केली, इफ x ग्रेटर दॅन z आहे का? नाही. नाही. म्हणजे मोठा कोणता आहे मग? झेड. झेड मोठा आहे. तर या ठिकाणी इथं एल्स आणि या एल्सच्या ब्लॉक मध्ये मेसेज आला पाहिजे प्रिंट बॅकस्लॅश n z इज लार्ज. सेव्ह केला. बरोबर. एवढं झालं. आता जर का समजा नंबर्स इनपुट करताना आपण नंबर्स असे दिले असते, x इक्वल टू 8, y इक्वल टू 15 आणि z इक्वल टू 13, तर आता पहिली कंडिशन ट्रू होते का? x ची व्हॅल्यू y पेक्षा मोठी आहे का? आता नाही. नाहीये. इथं ही कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे हा एल्स इफचा जो पार्ट आहे हा एक्झिक्यूट होणारच नाही. हा एवढा कोणताच पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय होईल सरळ, तर हा कंट्रोल जो आहे तो एल्स मध्ये येईल. इथं एल्स मध्ये येऊन जाईल. हा एल्स मध्ये आल्यानंतर इथं आपण आणखी एक कंडिशन टाकली, इफ आता x पेक्षा y मोठा आहे हे आपल्याला समजलंय, मग y ग्रेटर दॅन z आहे का? चेक केलं. y ची व्हॅल्यू z पेक्षा पण मोठी आहे का? हो आहे. हो. मग प्रिंट बॅकस्लॅश n y इज लार्ज असं दाखवणार है ना. सेव्ह. आणि जर समजा नंबर आपण असे दिले असते या पद्धतीने 8, 15 आणि 131 131, बरोबर, तर आता ही कंडिशन पण फॉल्स होते. y ची व्हॅल्यू z पेक्षा मोठी नाहीये. मग एल्स ब्रॅकेट ओपन क्लोज, यामध्ये येणार प्रिंट बॅकस्लॅश n z इज लार्ज असं झालं है ना. झेडचा मेसेज या प्रोग्राम मध्ये 2 वेळेस येणार. एवढं झालं प्रोग्राम. आणि मग याला सेव्ह केला, यस, आणि रन केला. एंटर दी व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड. एक्स ची व्हॅल्यू दिली 8, वाय ची व्हॅल्यू दिली 5, झेड ची व्हॅल्यू दिली 3. एंटर. बघा एक्स इज लार्ज असा मेसेज आला है ना. पुन्हा रन केलं, या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू समजा दिली 8, वाय ची व्हॅल्यू समजा दिली 15, झेड ची व्हॅल्यू दिली समजा 3, तर वाय इज लार्ज असं दाखवला है ना. म्हणजे नंबर्स तुम्ही जसं देणार त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट परफॉर्म करून मिळेल. 8, 15, 131 हे झालं. हेच नंबर दिले पाहिजे असं काही नाही, तुम्हाला पाहिजे तसे नंबर्स द्या. तर हा प्रोग्राम काय झाला, तर 3 नंबर्स मधून मोठा नंबर फाइंड आउट करण्यासाठीचा हा प्रोग्राम झाला. इथं डेफिनेशन दिलं, राईट अ प्रोग्राम टू फाइंड दी लार्ज नंबर फ्रॉम गिवन 3 नंबर्स. या पद्धतीने प्रोग्राम आपण कन्स्ट्रक्ट करणार. क्लिअर एवढं? हो सर, माझे ना ते ब्रॅकेट मध्ये कन्फ्युजिंग होऊन जातं. हा, तर तुम्ही असं प्रॉपरली टाईप करा. हे जे ओपन केलंय ना त्याचा खाली त्याचा क्लोज आला पाहिजे. जर तुम्ही एका लाईनीत सगळं टाईप केलं तर समजून घ्या कन्फ्युज होणारच. बरोबर.
ब्रॅकेट केव्हा व्यवस्थित येतील, ओपनचा खाली बरोबर त्याचा क्लोज आला पाहिजे. आणि इथे तर टॅब वापरायचं. तुम्ही असं स्पेस वापरत बसलात तर घोळ होईल. डायरेक्ट टॅब द्यायचा. सर इफ मध्ये हे दोन कर्ली ब्रॅकेट आहे प्रिंट एफ मध्ये, ते दोघे यायला पाहिजे का मध्ये, आणि नंतर एल्स नंतर अजून दोन कर्ली ब्रॅकेट अशी यायला पाहिजे का? हा, या ठिकाणी जर मल्टिपल स्टेटमेंट रन करायचे असतील कंडिशन ट्रू असताना किंवा फॉल्स असताना, तर हे कर्ली ब्रॅकेट आपल्याला कंपल्सरी लागतील. आणि आता इथं जर एकच स्टेटमेंट तुम्हाला रन करायचं असेल तर हे नाही टाकले तरी चालतील, पण कर्ली ब्रॅकेटची सवय ठेवायची. हो सर. आणि ते फॉर्म्युले मी बाकीचे फॉर्म्युले टाकले होते बाकीच्या याच्यात, तर आहे ना त्याच्यात कर्ली ब्रॅकेट नाही होते. कसले फॉर्म्युले? ते सर आपण फक्त इफ एल्स सर्च केले होते ना, तर तेच तर म्हणतो ना. त्याच्यात HRA फक्त बघा. इफ एल्स केलं होतं ना, तर त्याच्यात HRA ते मध्ये टाकले होते ते फॉर्म्युले, HRA बेसिक इंटू 0.10 असे. तर त्याच्यात आहे ना म्हणजे बाकीच्या याच्यात कर्ली ब्रॅकेट नाही होते, असं पण होतं काय? नाही, तर मी तेच म्हणतो की बुवा तुम्हाला जर समजा कंडिशन ट्रू असताना फक्त एकच स्टेटमेंट रन करायचं आहे, समजा असं घ्यायचं एकच स्टेटमेंट आहे, तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट नाही टाकले तरी चालेल. आता हा प्रोग्रामला कर्ली ब्रॅकेट काढलं ना आपण, आता कंपाईल केलं, हे कंपाईल होणार सक्सेसफुली, है ना. पण आता जर समजा इथं एक्स इज लार्ज असं दिलं आणि त्याच्या खाली प्रिंट एफ बॅकस्लॅश n आणि इथं हॅलो असं टाकून दिलं, तर हे दोन स्टेटमेंट झाले ना. आता इफ नंतर दोन स्टेटमेंट टाकले म्हणजे एल्सचा वालीच नाही राहणार. आता बघा एरर देईल, एक एरर आला. आता एरर काय येईल, तर तो एल्स मध्ये एरर येईल, मिसप्लेस एल्स असं ते दाखवणार. वर तुम्ही काय केलं ते नाही, तो एल्स कोणता आहे बुवा, त्याचा इफ कोणता आहे ते त्याला कळत नाहीये, है ना. म्हणून या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटची नेहमी सवय ठेवायची. कंडिशन तुम्हाला द्यायची असेल, एक स्टेटमेंट जरी आहे ना तरी प्रॅक्टिस साठी तुम्ही एक द्याच, सेमिकोलॉन हा जो कर्ली ब्रेस आहे तो द्याच, बरोबर. कन्फ्युजन नाही होणार आपलं. आणि असं व्यवस्थित टॅब देऊन करा तर कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर संजना? ओके. तर हे झालं 3 नंबर मधून मोठा नंबर फाइंड करण्याचा कन्सेप्ट. आता इथं दुसरा जो प्रोग्राम होता, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट दी टोटल अँड पर्सेंटेज ऑफ 3 गिवन सब्जेक्ट्स. मग या ठिकाणी 3 सब्जेक्टचे मार्क एंटर करायचे, त्याचं टोटल आणि पर्सेंटेज काढायचं, आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याची ग्रेड काढायची आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, काय काय आहे ते, है ना. मग या ठिकाणी आपण काय करणार, तर कसं डेफिनेशन ओपन केलं ते बनवलं होतं काही डेफिनेशन. एक मिनिट. हे होतं ते किंवा 3 सब्जेक्टचे मार्क टाकायचे, टोटल पर्सेंटेज काढायचं आणि यानुसार आपल्याला ग्रेड दाखवायची आहे. 40 पेक्षा कमी असेल तर फेल, 70 पेक्षा जास्त असेल तर डिस्टिंक्शन, 60 पेक्षा जास्त असेल फर्स्ट क्लास, 50 पेक्षा जास्त असेल तर पास क्लास. हे असं आपल्याला सगळं मॅनेज करायचं आहे. मग करणार काय याला, तर या ठिकाणी फाईल मध्ये न्यू इथं आलो, सेव्ह केलं याला. या ठिकाणी नेस्टिंग इफ 2.c एवढा बघा, वर्ड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज, स्क्रीन क्लिअर, गेट ch एवढं झालं. 3 सब्जेक्टचे मार्क आपल्याला एंटर करायचे आहेत, म्हणून 3 सब्जेक्टच्या मार्कसाठी 3 व्हेरिएबल्स घेतले, M1 M2 M3. नंतर टोटल साठीचा एक व्हेरिएबल घेतला समजा, आणि एक इतर फ्लोट टाईपचा व्हेरिएबल घेतला पर्सेंटेज साठी. त्यानंतरने प्रिंट एफ बॅकस्लॅश n एंटर the marks of 3 subjects. scanf %d address of M1 comma address of M2 comma address of M3. Then total equal to M1 plus M2 plus M3, percentage equal to total divided by 3. printf backslash n
टोटल इक्वल टू पर्सेंट डी टोटल आणि प्रिंट एफ बॅकस्लॅश एन पर्सेंटेज इक्वल टू पर्सेंट एफ पर्सेंटेज. एवढं झालं. हे तर सिंपल आहे, सगळ्यांना येऊन जाईल ना. काय डाऊट याचा? नाही नाही सर. सर. ओके. तर आता इथं आपल्याला चेक करायचं आहे त्याचा रिझल्ट. मग पर्सेंटेज वरून आपण रिझल्ट चेक करणार की पर्सेंटेज जर बुवा 40 पेक्षा कमी असेल तर फेल असा रिझल्ट आला पाहिजे. मग इफ सगळ्यात आधी बघा, माणूस जसं थिंकिंग करतो ना, आपण जसं थिंकिंग करतो त्या पद्धतीने या ठिकाणी प्रोग्राम पण कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रिझल्ट येतो आपला, तर रिझल्ट आल्यानंतर पहिले तर भीती असते, फेल तर नाही होणार एखादा सब्जेक्ट, बरोबर? फेल तर नाही होणार. मग या ठिकाणी प्रोग्राम बनवताना पण पहिला मान फेललाच द्यायचा. इफ पर्सेंटेज लेस दॅन 40 आहे का, 40 पेक्षा कमी असेल तर त्याने सरळ मेसेज दिला पाहिजे फेल. ओके, सेव. बरोबर. आता फेल नसेल मग काय असेल, तर पास असेल. मग या ठिकाणी एल्स. मग आता फक्त पास नाही दाखवायचे, पास मध्ये पण आपल्याला ग्रेड दाखवायचा आहे. मग या ठिकाणी ग्रेड दाखवायचा आहे. पास झालो मग आपली अपेक्षा काय असते, जास्तीत जास्त पर्सेंटेज आपल्याला मिळाले पाहिजे. मग त्यानुसारच तेच लॉजिक या ठिकाणी घ्यायचं. इफ आणि मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज ग्रेटर इक्वल टू 70 आहे का, व आपल्याला डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटतं ना. मग त्यानुसार डिस्टिंक्शनची पहिली कंडिशन घ्यायची. पहिल्याने इफ घेऊन त्याच्यामध्ये लेस दॅन 40 ची कंडिशन दिली आणि फेल केलं मेसेज, आणि एल्स मध्ये पहिल्याने आता हायर कंडिशन देणार. इफ पर्सेंटेज ग्रेटर इक्वल टू 70 आहे का, जर असेल तर मेसेज आला पाहिजे बॅकस्लॅश एन डिस्टिंक्शन असा मेसेज त्या ठिकाणी दिला पाहिजे. जर का समजा असं नसेल तर एल्स ब्रॅकेट ओपन क्लोज, ओपन करायचा लगेच क्लोज करायचा. आता 70 पेक्षा जास्त नाहीये, मग आपण ठीक आहे 60 पेक्षा जास्त आहे का, इफ पर्सेंटेज ग्रेटर इक्वल टू 60 आहे का, चेक केलं आणि इथं आपण दाखवलं प्रिंट एफ बॅकस्लॅश एन फर्स्ट क्लास. बरोबर. आता जर 60 पेक्षा जास्त नसेल मग काय, तर त्याचा एल्स ब्लॉक घ्यायचा परत, ब्रॅकेट ओपन क्लोज. मग इथं आणखी कंडिशन दिली, इफ 60 पेक्षा जास्त नाहीये, मग ठीक आहे 50 पेक्षा जास्त तरी आहे का, इफ पर्सेंट ग्रेटर इक्वल टू 50 आहे का, जर असेल तर प्रिंट एफ बॅकस्लॅश एन सेकंड क्लास असा मेसेज आला पाहिजे. आणि जर असं नसेल तर एल्स इथं आलं पाहिजे पास क्लास बॅकस्लॅश एन पास क्लास. हे बघा आता हे सगळे इफ जे आहेत कशा पद्धतीने ओपन झाले होते, कसे क्लोज केले बघा आपण खाली. बरोबर. हो सर. यानुसार असा प्रोग्राम तयार होईल बघा. तो असा स्टेप सर बाय एक स्टेप. मिनिट सर, ते स्क्रीनशॉट काढून घेऊ देतात? प्रोग्राम पाठवेल ना तुम्हाला. हो चालेल सर. सर ते ओपन नाही होत सर, ते तुम्ही पाठवलं होतं ना, आम्ही ते ऍप पण ओपन केलं. टेक्स्ट पॅड कुठलं तरी टेक्स्ट एडिटर इन्स्टॉल करा मोबाईलला, टेक्स्ट एडिटर मध्ये ओपन होतील ना ते. MS हो ऑफिस सर वगैरे. आम्ही ओपन केलं. हो आम्ही, तुम्ही सांगितलं होतं ना हे ऍप इन्स्टॉल करा असं, तर केलं आम्ही इन्स्टॉल, पण त्याच्यात ओपन पण नाही होते तिथं. दुसरा एखादा टेक्स्ट एडिटर घ्या कुठला तरी, टेक्स्ट फाईल ओपन होईल अशा टेक्स्ट एडिटर घ्या फक्त, होईल तो ओपन. माझा तो पण होतोय. हो चालेल. सायली तुमचा मोबाईल ओपन होतोय? सर ते तुम्ही जे सांगताय ना ते केल्यावर ते होतं ते ओपन. हा तेच ना, ओपन करा बरं. नाही झालं तर मग सांगतो मी अजून काय करायचं ते, है ना. हो चालेल. हा, सेव्ह केलं. याला आपण रन केलं. आता रन केल्यानंतर इथं ओपन केलं आपण, काहीतरी सब्जेक्टचे मार्क विचारले. समजा दिलं 45, इथं दिलं 76 आणि 89. तर बघा हे 70% आले, तर रिझल्ट आपल्याला दाखवला त्या ठिकाणी डिस्टिंक्शन.
असं प्रत्येक पॉसिबिलिटी तुम्ही चेक करायची एंटर करताना. या ठिकाणी आलो, पुन्हा रन केलं, सब्जेक्टचे मार्क दिले समजा 54, 67 आणि 34. बघा सेकंड क्लास आला, 51% आहे, त्यानुसार सेकंड क्लास मेसेज आणला ते. असं प्रत्येक पॉसिबिलिटी तुम्ही चेक करून बघा, येणार ते आउटपुट बरोबर. तर असा हा प्रोग्राम तयार होतो. बरोबर, असं स्टेप बाय स्टेप आलात तर तो प्रोग्राम समजेल पण इझिली. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. संजना काय प्रॉब्लेम? आवाज सर नाही त्या प्रत्येक इफ च्या खाली एलसी यायलाच पाहिजे का नाही, असं काही नाही? तुमचा जसा प्रोग्राम कंडिशन मध्ये तुमचा जसा प्रोग्राम असेल ना त्यानुसार त्या ठिकाणी ते घ्यावं लागेल. प्रोग्रामवर डिपेंड राहणार. इथं आता आपल्याला पर्सेंटेज जर 70 पेक्षा जास्त असेल तर आपण असं केलं, आणि नसेल तर मग आपल्याला परत एक कंडिशन घ्यायची, म्हणून आपण तशा पद्धतीने इफ घेतला. मग ही कंडिशन ट्रू असताना असं दाखवलं, मग फॉल्स असताना अजून काय करायचं असेल तर एल्स घेणार. इफ ची कंडिशन फॉल्स झाल्यानंतर काही आपल्याला दुसरं ऑपरेशन करायचं आहे बुवा, तर त्यावेळेस एल्सचा पार्ट आपल्याला टाकला गेला पाहिजे. समजलं? हो सर. ओके. संजना आवाज नाही येते तुमचा? ऋतुजा क्लिअर? हो सर. हो सर, समजलं मला. ओके. आता या ठिकाणी पुढचा जो कन्सेप्ट आहे तर तो म्हणजे एक नंबर एंटर करायचा आणि त्या नंबरला 5 आणि 7 ने भाग जातो की नाही ते चेक करायचं आपल्याला. एक नंबर एंटर करायचा आहे आणि त्याला 5 आणि 7 ने पूर्ण भाग जातो की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. मग त्याचा प्रोग्राम कसा येईल बघा. इथं आलो, फाईल न्यू, सेव्ह केला, नेस्ट 3.c, नेस्टिव्ह void main ब्रॅकेट ओपन क्लोज. इथे आपल्याला डेफिनेशन घेऊ. राइट अ प्रोग्राम टू चेक द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 or 7, 5 and 7 or not, है ना. मग आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करायची असेल तर त्यासाठी एक पहिल्याने स्क्रीन क्लिअर केली, गेट सीएस केलं आणि याला सेव्ह करून टाकलं, कंपाईल केलं. ओके, 0 एरर 0 1. यामध्ये इंटिजर एक्स एक व्हेरिएबल घेतला. आता इथे एक मेसेज द्यायचा आहे, printf \n enter any number scanf %d address of x. एवढं दिलं. आता एवढं दिल्यानंतर या ठिकाणी याला चेक करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू 5 ने जर भाग जात असेल तर त्याने पुन्हा चेक केलं पाहिजे त्याला 7 ने पण भाग जातो का. जर 7 ने पण जात असेल तर तसा मेसेज आला पाहिजे. 5 ने भाग जातोय पण 7 ने नाही जाते, मग त्याने तसा मेसेज दाखवला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीला या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. मग पहिल्याने इफ इथं एक्स मॉड बाय 5 इक्वल 0 आहे का असं आपण या ठिकाणी घेतलं. एक्सच्या व्हॅल्यूला 5 ने भाग दिला आणि त्याचा येणारं बाकी 0 आहे का, आहे. समजा आहे, 5 ने भाग जातोय. मग चेक केलं, इफ एक्स मॉड बाय 7 इक्वल 0 आहे का, त्या नंबरला 7 ने भाग जातोय का, समजा जातोय. प्रिंटर, मग त्याने मेसेज दिला पाहिजे, प्रिंटर \n यस युअर नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 and 7. आता मला तुम्ही सांगा असा कोणता नंबर येतो, कोणते नंबर्स असतात ज्यांना 5 आणि 7 ने पूर्ण भाग जातो? 70. अजून 35. अजून 35. अजून
शॉर्टकट 35चा जो टेबल आहे ना, 35चा टेबल जो काही आहे तर त्या सगळ्या नंबर्सला 5 आणि 7 ने भाग जातो. 35चा पूर्ण जो पाढा येतो त्यातल्या प्रत्येक नंबरला 5 आणि 7 ने भाग जातो. मग आपण तसा मेसेज या ठिकाणी देऊन टाकला है ना. आता याला सेव्ह केलं. आता समजा आपण 35 दिला तर हा मेसेज आपल्याला मिळणार. आपण जर समजा 25 दिला, मग 25 दिला, 25 ला 5 ने भाग जातो का पूर्ण? हो. हो. 7 ने जातो का? नाही. नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये काय होईल, या ठिकाणी 25 ला 5 ने तर डिवाइड होतोय पण 7 ने नाही होते. मग या 7चा जो इफ आहे त्याचा एल्स इथं घेणार आणि इथं मेसेज सेट केला, printf your number is divisible by 5 but not 7 असा मेसेज त्या ठिकाणी आपण सेट केला. त्या नंबरला 5 ने भाग जातो आहे पण 7 ने नाही जाते असं मेसेजिंग आपण त्या ठिकाणी सेट केलं. बरोबर. आणि हा कंप्लीट केला. जर समजा x ची व्हॅल्यू एंटर करताना आपण 21 एंटर केली, 21 एंटर केला, तर 21 ला 5 ने भाग जाईल का? नाही. 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 म्हणजे ही पहिली कंडिशन फॉल्स झाली. जर ही पहिलीच कंडिशन फॉल्स झाली तर हे इथं काहीच होणार नाही. इथं तो मध्ये येणारच नाही. तो काय करेल, सरळ कंट्रोल या ठिकाणाहून इथे येऊन जाईल एल्स पार्टला. मग एल्स पार्टला आल्यानंतर इथं पुन्हा चेक करणार, इफ 5 ने नाही जाते मग 7 ने जातोय का, x mod by 7 इक्वल 0 आहे का, चेक केलं. आता 21 त्याला 7 ने भाग जाईल का, 21 ला जाईल का? हो. हो. मग त्या ठिकाणी मेसेज आला पाहिजे, printf your number is divisible by 7 but not 5. 7 ने जाईल पण 5 ने नाही जाणार असा मेसेज त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. आता जर समजा आपण नंबर एंटर करताना 11 दिला, 11 दिला, तर 11 ला 5 ने भाग जाईल का? नाही. मग एल्स मध्ये आला. 11 ला 7 ने भाग जाईल का? नाही. म्हणजे 5 ने पण नाही जात आणि 7 ने पण नाही जात. मग ह्या इफचा जो एल्स येईल त्याच्यामध्ये नोट करायचं, printf your number is not divisible by 5 and 7. दोघांनी नाही जात. हे झालं. अशा पद्धतीने याचा प्रोग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येणार. सेव्ह. आता रन केलं. बघा, एंटर युअर नंबर. एक नंबर एंटर करायचा. समजा आपण दिला 11. सरळ मेसेज आला, युअर नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 and 7. एक मेसेज है ना, 5 7 ने नाही जात भाग. परत चेक केलं. या ठिकाणी 21 दिला, युअर नंबर इज डिव्हिजिबल बाय 7 बट नॉट 5 है ना. मग पुन्हा रन केलं. जर आपण दिला 25, हे बघा, डिव्हिजिबल बाय 5 बट नॉट 7. आणि जर समजा आपण 35चा कुठलाही टेबल, 35चा जो टेबल आहे त्याच्यातला कुठलाही नंबर दिला तर त्याला तो डिव्हिजिबल दाखव. या पद्धतीने हे तुम्ही करू शकतात मॅनेज. वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे प्रोग्राम आहेत, वेगवेगळं लॉजिक आहे. डोकं पण दुखेल तुमचं है ना. हा, पण पुढे जाऊन त्या ठिकाणी अशाच गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत. ठीक आहे एवढं समीर? हो सर. ओके. तर आता डिस्कनेक्ट झालं की परत रिकनेक्ट करायचं. हा, थोडासा आता आणखी याच्यापेक्षा जास्त डोकेदुखी आपल्याला बघायची आहे. इथं आलो आपण. संजना क्लिअर नाही इथपर्यंत? हो सर. ओके. आता इथं आलो 4 नंबरचा प्रोग्राम. अ कंपनी इन्शुअर इट्स ड्रायव्हर इन दी फॉलोइंग केस. एक कंपनी आहे, हे रिअल लाईफचं एक्झाम्पल आहे. एक कंपनी आहे, ती कंपनी ड्रायव्हर्सला इन्शुरन्स प्रोव्हाइड करते, पण त्या कंपनीचे काही रूल्स आहेत किंवा
जे ड्रायव्हर असतील तर ते मॅरिड असले पाहिजे, असा पहिला रूल आहे त्यांचा. ज्या ड्रायव्हरला इन्शुरन्स द्यायचा आहे तर तो मॅरिड असला पाहिजे. मग या ठिकाणी ही पहिली कंडिशन त्यांची झाली. कॉपी इथं आलो, पेंट मध्ये आपण त्याला नोट केलं. ओके, बेस्ट. ही डेफिनेशन आणली. आता आपल्याला त्याचं वेगवेगळं डिस्क्रिप्शन नोट करायचं आहे. डिस्कनेक्ट झाला की रिकनेक्ट करा परत. इथं आपल्याला त्यांची केस आहे चेक करायचं आहे. मॅरिटल स्टेटस, ड्रायव्हरचा मॅरिटल स्टेटस चेक करायचा. तो ड्रायव्हर जर समजा या ठिकाणी मॅरिड असेल तर त्याला इन्शुरन्स दिला जाईल, बरोबर. पण बिचारा एखादा ड्रायव्हर आहे तो मॅरिडच नसेल, मग त्याचे काय, त्याने लग्नच नाही केलं, मग त्याला नाही देणार असं थोडी होईल. मग इथं त्यांनी दुसरं म्हटलंय, इफ द ड्रायव्हर इज अनमॅरिड. जर तो ड्रायव्हर अनमॅरिड असेल तर काय, मग तो मेल असला पाहिजे. ही त्यांची दुसरी कंडिशन. तो अनमॅरिड आहे ना, मग तो मेल असला पाहिजे आणि त्याचं एज हे 30 इयर्स पेक्षा जास्त पाहिजे. 30 वर्ष वयापेक्षा जास्त त्याचं वय असलं पाहिजे, अशी ही दुसरी कंडिशन आहे. मग इथं जेंडर बघा, या ठिकाणी जर समजा तो ड्रायव्हर मॅरिड असेल तर त्याला इन्शुरन्स दिला जाईल. पण तो अनमॅरिड असेल मग त्या ठिकाणी त्याचं जेंडर चेक केलं पाहिजे आणि त्याचं एज चेक केलं पाहिजे, बरोबर. या ठिकाणी जर समजा मॅरिड असेल तो, तर मग इथं जेंडर आणि एज त्याचा काही प्रश्नच नाही. पण समजा तो ड्रायव्हर जर अनमॅरिड असेल तर मग त्याचं जेंडर मेल पाहिजे आणि त्याचं एज ग्रेटर इक्वल टू 30 पाहिजे, तर त्याला इन्शुरन्स दिला जाणार. आणि जर तो ड्रायव्हर अनमॅरिड आहे पण तो फिमेल आहे तर मग त्याचं एज ग्रेटर इक्वल टू 25 असलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या 3 सिच्युएशन्स आहेत. या 3 पैकी एक जरी काही सिच्युएशन असेल तर त्या ड्रायव्हरला इन्शुरन्स दिला जाणार, अदरवाईज त्याला इन्शुरन्स मिळणार नाही. हे समजलं? हे प्रॉब्लेम डेफिनेशन आहे. ह्या प्रॉब्लेम डेफिनेशनला आपण त्याला कोड केली अशा पद्धतीने. हे समजलं असेल तर मग आता पुढचं जायला आपल्याला हरकत नाही. प्रोग्रामला स्टार्ट करणार आपण. एक ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हरला इन्शुरन्स दिला पाहिजे की नाही इन्शुरन्स कंपनीने, तर त्यासाठीच्या काही अटी आहेत. तो ड्रायव्हर मॅरिड असला पाहिजे. मॅरिड असेल तर त्याला डायरेक्ट इन्शुरन्स दिला जाईल. त्या सिच्युएशन मध्ये जेंडर आणि एज विचारणार नाही. जर समजा तो ड्रायव्हर मॅरिड नसेल, अनमॅरिड आहे है ना, मग त्या ठिकाणी त्याने एज आणि त्याचं जेंडर चेक केलं पाहिजे. जसं ड्रायव्हर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे, मग तो मेल आहे का, तो मेल असेल त्याचं वय 30 किंवा 30 पेक्षा जास्त पाहिजे, तरी त्याला इन्शुरन्स दिला जाईल. जर समजा तो अनमॅरिड आहे पण तो मेल नाहीये, मग मेल नाही तर तो फिमेल असेल, मग फिमेल असेल तर त्याचं वय 25 पेक्षा जास्त आहे का, जास्त असेल तर त्याला इन्शुरन्स दिला जाईल. नाहीतर मग नॉट इन्शुअर्ड असा मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे. असं आपल्याला करायचं आहे. तुझा समजला प्रॉब्लेम? हो सर. संजना? हो सर. समीर? हो सर, समजलं. ओके. तर आता आपल्याला प्रॅक्टिकली या ठिकाणी बघायचंय. या छोट्या स्क्रीन मध्ये दिसतं ना तुम्हाला व्यवस्थित? हो सर. तर बघा, कारण इथं ते डेफिनेशन पण आपल्याला समजलं पाहिजे म्हणून आपण या प्रोग्रामला लहान स्क्रीन मध्ये समजणार. जर दिसत नसेल तर मग मोठं करावं लागेल, त्याला पर्याय नाही. न्यू बघा, आता या ठिकाणी पहिल्याने आपलं कॉमन कोडिंग, void main ब्रॅकेट ओपन क्लोज CLR SCR get ch, एवढं झालं. याला नेस्टेड इफ 4.c याला कंपाईल केलं. आता तुम्ही सांगा बरं मला, व्हेरिएबल किती येतील? एकूण व्हेरिएबल्स किती राहतील? आणि कोणत्या टाईपचे राहतील? तीन राहील का सर? 3 व्हेरिएबल राहतील.
कोणकोणते राहतील? मॅरिड अनमॅरिड मॅरिड, अनमॅरिड आणि फिमेल. अंडर एज. सायली कोणकोणते राहतील? मॅरिड, अनमॅरिड आणि एज. एज. आणि ते जेंडरचं मेल फिमेल. हा जेंडरचे. तर व्हेरिएबलचे नाव काय काय येतील बरं? तुझा सर इंट मध्ये येतील मॅरिड, अनमॅरिड, जेंडर आणि एज. ओके. आता मॅरिड अनमॅरिड हे जे यम यू हे आहेत, हा डेटा आहे. मॅरिड बद्दल यम आपण वापरणार, अनमॅरिड बद्दल यू आपण वापरणार. तर डेटा टाईप कोणता येईल बरं त्याच्यासाठी? कॅरेक्टर. कॅरेक्टर डेटा टाईप येईल ना त्याच्यासाठी. बघा या ठिकाणी काय करायचं, व्हेरिएबल बनवताना व्हेरिएबल्स जे बनवायचे आहेत, हा डेटा नाही लक्षात, डेटा फक्त कोणत्या प्रकारचा आहे ते लक्षात घेण्यासाठी वापरायचं. पहिलं तर व्हेरिएबल तुमचे काय काय राहतील याच्यामध्ये? व्हेरिएबल राहील तुमचं हा मॅरिटल स्टेटस, हा एक व्हेरिएबल राहील. नंतर एक व्हेरिएबल राहील जेंडर आणि एक व्हेरिएबल राहील एज. असे एकूण 3 व्हेरिएबल राहतील. हा तर डेटा आहे ना तुमचा मधला, हा डेटा आहे आणि हे व्हेरिएबल्स आहेत. तर हे 3 व्हेरिएबल्स येतील. मग आता याच्यात हा जो व्हेरिएबल येणार आहे पहिला मॅरिटल स्टेटसचा, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा आहे? कॅरेक्टर टाइप डेटा. कॅरेक्टर टाईपचा डेटा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मग आपण काय करणार, कॅरेक्टर डेटा टाईप वापरला आणि मॅरिटल स्टेटस या अर्थाने MS नावाचा व्हेरिएबल बनवला. बरोबर. यम किंवा यू हे 2 कॅरेक्टर पैकी काहीतरी कॅरेक्टर त्याच्यात आपल्याला एंटर करायचा आहे. तो कॅरेक्टर टाईपचा डेटा आहे, म्हणून कॅरेक्टर डेटा टाईप वापरून MS म्हणजे मॅरिटल स्टेटस या अर्थाने आपण MS नाव दिलं त्याला शॉर्टकट मध्ये. पूर्ण मॅरिटल स्टेटस पण देता येणार आपल्याला, पण ते अजून दिल्यावरती त्याचा स्पेलिंग मिस्टेक होईल, म्हणून आपण शॉर्टकट करून घेतला MS. नंतर दुसरा व्हेरिएबल, आता दुसरा कॉलम आहे जेंडर. मग त्याचा व्हेरिएबलचा डेटा काय काय राहणार आहे? एक तर यम राहील किंवा एफ राहील. मग त्या ठिकाणी टाईप कोणता वापरणार याला समीर? कॅरेक्टरच वापरणार. मग जेंडर हा एक कॅरेक्टर व्हेरिएबल घेतला है ना. आता संजना सांगेल. संजना, एज साठी आपल्याला कोणता टाईपचा व्हेरिएबल घ्यावा लागेल? इंटीजर घ्यावा लागेल. बरोबर. इंटीजर आणि त्याचं नाव काय देणार बरं? एज नाव दिलं त्याला. बरोबर. असे एकूण 3 व्हेरिएबल्स आपले झाले. याला सेव्ह केलं. यस. कंपाईल करून कन्फर्म केलं. 0 एरर 0 वॉर्निंग. प्रोग्राम मोठा होणार आहे. असे मोठे प्रोग्राम टाईप करताना तर तुम्हाला हा प्रोग्राम मी रेडी देणार आहे. तुम्ही याच्या ऍज प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस करताना असं 2-2 लाईनी टाईप करून कंपाईल करत राहायचं. बरोबर. कारण याची साईज वाढत जाणार आहे आता या प्रोग्रामची पण. बघा एवढं झालं. आता ह्या प्रोग्राम मध्ये 2 कॅरेक्टर व्हेरिएबल आहेत. आतापर्यंत आपण डेटा रन टाइम द्यायचा होता. रन टाइम इनपुट करण्यासाठी कोणत्या फंक्शनचा वापर केला आतापर्यंत आपण? रन टाइम इनपुट दिलं ना आपण, प्रोग्राम रन केल्यावरती इनपुट दिलेत ना. इनपुट देण्यासाठी कोणतं फंक्शन आपण वापरतो? सायली. अरे इनपुट फंक्शन कोणतं शिकलो आतापर्यंत आपण? प्रिंटएफ. प्रिंटएफ इनपुट फंक्शन आहे. प्रिंटएफ इनपुट फंक्शन आहे. स्कॅनएफ
स्कॅनएफ इनपुट फंक्शन आहे ना? हो सर. आणि प्रिंटएफ कोणत्या टाईपचं फंक्शन आहे? आउटपुट. आउटपुट फंक्शन आहे. प्रिंटएफ हे आउटपुट फंक्शन आहे आणि स्कॅनएफ हे इनपुट फंक्शन आहे. बरोबर. संडेचा ब्रेकला असं नका करू. या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत रन टाइम इनपुट देण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन वापरला. आता इथं आपल्याला एकाच प्रोग्राम मध्ये 2 कॅरेक्टर व्हेरिएबल स्कॅन करायचे आहेत, मॅरिटल स्टेटस आणि जेंडर. तर स्कॅनएफ स्टेटमेंट जो आहे तो असं ह्या सिच्युएशन मध्ये, म्हणजे एका प्रोग्रामला एकापेक्षा जास्त कॅरेक्टर व्हेरिएबल जर स्कॅन करायचे असतील तर स्कॅनएफ स्टेटमेंट प्रॉब्लेम करतो. म्हणून आपण स्कॅनएफ फंक्शनच्या ऐवजी या ठिकाणी कॅरेक्टर डेटा एंटर करण्यासाठी गेट ch या फंक्शनचा वापर करणार. आतापर्यंत आपण गेट ch हे शेवटी वापरलं. युजर स्क्रीनला, कन्सोल स्क्रीनला थांबवण्यासाठी गेट ch चा वापर आपण आतापर्यंत केला. पण आता ह्या सिच्युएशन मध्ये सिंगल कॅरेक्टर एंटर करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत. printf \n एंटर दी मॅरिटल स्टेटस, एंटर दी मॅरिटल स्टेटस असा मेसेज आणला स्क्रीनवरती. मग त्या मॅरिटल स्टेटसची व्हॅल्यू स्कॅन करायची आहे. तर ms गेट ch असं आपण देणार. बघा, गेट ch चा वापर आपण आतापर्यंत हा असा खाली केला होता, पण आता सिंगल कॅरेक्टरला एंटर करण्यासाठी पण गेट ch चा वापर होऊ शकतो. गेट ch जो आहे तो एक अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन आहे. गेट ch हा एक अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन आहे. गेट ch function is unformatted input function. बरोबर. फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन आणि अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन असे 2 प्रकार असतात. फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन कोणाला म्हणायचं? तर ज्या फंक्शन मध्ये आपल्याला फॉर्मॅट कॅरेक्टरचा वापर करावा लागणार आहे ते फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन. आणि ज्या फंक्शन मध्ये फॉर्मॅट कॅरेक्टरचा वापर न करता पण आपल्याला इनपुट देता येणार आहे तर त्याला अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन म्हणायचं आहे. तर या ठिकाणी आपण इथं काय करत आहोत, तर फॉर्मॅट कॅरेक्टरचा वापर नाही करायचा आहे, म्हणजे %c %d वगैरे असं काही घ्यायचं नाहीये. बरोबर. तर तरी पण इथे इनपुट केलं जाणार आहे, म्हणून हा अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन राहील गेट ch. आणि स्कॅनएफ मध्ये आपण फॉर्मॅट कॅरेक्टर्स वापरतो, %c %d असं, तर त्याला फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन म्हणतात. बरोबर. तर इथं गेट ch चा वापर करून ms व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण स्कॅन करणार. ms व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन करताना तुम्ही इनपुट काय देणार? मॅरिड बद्दल m देणार, अनमॅरिड बद्दल u देणार, कोणतंही एक देणार. सेव्ह केलं याला. बघा, आता रन करू आपण. एवढंच. कंपाईल केलं, एक वॉर्निंग दाखवतोय कारण ms चा वापर अजून केला नाही आपण. रन केलं. बघा, एंटर मॅरिटल स्टेटस. आता मॅरिटल स्टेटस एंटर केलं मी m. बघा काय झालं, तो परत येऊन गेला. इनपुट तर झालं पण ते त्या स्क्रीनवर दिसलं नाही. बरोबर. तर त्या स्क्रीनवर ते इनपुट दिसलं पण पाहिजे आपण दिलेलं. तर त्यासाठी इथं एक्स्ट्रा प्रिंट घ्यावा लागतो. printf %c आणि इथं ms एवढं देणार. आता बघा, आता जे मी टाईप करणार ते स्क्रीनवर दिसेल. m दिलं समजा मी. हा बघा m दिसतोय. बरोबर. गेट ch ने तुम्ही जे इनपुट देतात तर ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर तर होऊन जातं, पण ते स्क्रीनला दिसत नाही. ते स्क्रीनला पण दाखवायचं असेल तर एक्स्ट्रा printf फंक्शनचा वापर आपल्याला करायला लागतो. हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. बरोबर. हे मॅरिटल स्टेटसची व्हॅल्यू आपण एंटर केली. आता मॅरिटल स्टेटसची व्हॅल्यू एंटर केल्यानंतर लगेच चेक करायचं आहे तो इन्शुअर्ड आहे की नाही. मग इफ ms मॅरिड आहे का, जर समजा तो मॅरिड असेल, त्याचा मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल तर डायरेक्टली मेसेज द्यायचा आहे printf \n ड्रायव्हर इज इन्शुअर्ड असा मेसेज आला पाहिजे. बरोबर. सेव्ह. आणि जर का समजा असं नसेल, ड्रायव्हर जर मॅरिड नसेल म्हणजे अनमॅरिड असेल, मग त्या ठिकाणी एल्स ब्लॉक घेतला. बरोबर.
आता एवढ्या सिच्युएशनला आपण रन केलं तर काय होणार? रन. बघा, मॅरिटल स्टेटस जर आपण मॅरिड दिला तर तो ड्रायव्हर इज इन्शुअर्डचा मेसेज दाखवून दिला. पण जर समजा आपण मॅरिडच्या ऐवजी अनमॅरिड दिलं असतं, यू दिला असता, तो काहीच करणार नाही, कारण आपण त्याच्याबद्दल कोडच नाही दिला एल्स मध्ये. एवढं क्लिअर? अपूर्ण आहे अजून प्रोग्राम. हो सर. समीर क्लिअर एवढं? हो सर. संजना? हो सर. दिव्यानी? दिव्यानी? हो सर. ओके. ऋतुजा क्लिअर नाही एवढं? हो सर. ओके. आता एवढं आल्यानंतर इथं आपल्याला अनमॅरिड बद्दल बघायचं आहे. मॅरिडचं झालं, आता अनमॅरिड बद्दल. आता जर मॅरिड नसेल तर अनमॅरिड असेल, मग एल्स ब्लॉक मध्ये अनमॅरिडची सिच्युएशन झाली मॅनेज. मग आता याच्यामध्ये इफ अनमॅरिड असेल तर काय? तर अनमॅरिड असेल तर त्याने चेक केलं पाहिजे त्याचं जेंडर. मग या ठिकाणी जेंडरची व्हॅल्यू तर आपण अजून एंटर केलेली नाहीये. मग इथं आपण मेसेज देणार printf \n एंटर दी जेंडर. जेंडरची व्हॅल्यू एंटर करा. मग स्कॅनएफ. आता जेंडर हा व्हेरिएबल आपला काय आहे? कॅरेक्टर टाईपचा आहे. मग स्कॅनएफने स्कॅन होईल का तो? नाही सर. है ना, प्रॉब्लेम करेल तो काही वेळेस घेऊन पण येतो. हा, काही वेळेस प्रॉब्लेम पण करतो. तुम्ही करून बघायचं दोघं. या ठिकाणी जेंडर इक्वल टू गेट ch एवढं दिलं. आता याच्याने जे इनपुट देणार ते दिसणार नाही, स्क्रीनला दिसलं पाहिजे, तर त्यासाठी आपण इथं %c आणि जेंडर हे असं प्रिंट केलं. जेंडरची व्हॅल्यू दिल्यानंतर आता एजची व्हॅल्यू एंटर करायची आहे आपल्याला. मग इथं printf \n एंटर दी एज. आता एज व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन कशी होणार बरं समीर? कॅरेक्टर एज व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन करायची आहे. सर इंट मध्ये होईल की एज आता इज इक्वल हा, मग एज इक्वल टू करणार का? नाही सर. एज इक्वल टू गेट. नाही सर, याच्यात सॉरी करावं लागणार. स्कॅनएफ. स्कॅनएफ वापरावा लागेल कारण तो इंटीजर आहे ना. हो. या ठिकाणी एज स्कॅनएफ %d आणि %d ऍड्रेस ऑफ एज असं आपण या ठिकाणी घेतलं. सेव्ह. हो. आणि एवढं झालं. आता दोघं गोष्टी एंटर झाल्या. मी आता इथं कंडिशन घ्यायची आहे. इफ जेंडर इक्वल मेल आहे का? जर जेंडर व्हेरिएबलची व्हॅल्यू मेल असेल तर चेक करणार. इफ एज ग्रेटर इक्वल टू 30 आहे का? जर जेंडर मेल असेल आणि त्याचं एज जर ग्रेटर इक्वल टू 30 असेल तर मग printf \n ड्रायव्हर इज इन्शुअर्ड असा मेसेज येणार है ना. आणि जर असं नसेल, समजा मेल तर आहे पण त्याचं वय आपण फक्त 12 दिलं, तर मग ते कंडिशन फॉल्स होईल ही एजची. मग इथं नॉट इन्शुअर्डचा मेसेज आला पाहिजे. printf \n ड्रायव्हर इज नॉट इन्शुअर्ड. हे सेव्ह. बरोबर. आणि जर समजा हीच कंडिशन फॉल्स झाली आपली मेलची, जेंडर इक्वल मेल नाहीये, मग काय असेल? मेल नसेल तर तो फिमेल असेल. मग फिमेल असेल तर त्या ठिकाणी इथं डायरेक्ट आपण एल्स पार्ट केला आणि एल्स पार्टला गृहीत धरलं की तो मेल नाहीये, तो फिमेल आहे. जसं डायरेक्ट एल्स पार्टला आपण गृहीत घेऊन टाकलं आणि मग इथं चेक केलं. इफ फिमेल असेल तर मग त्याचे एज किती पाहिजे? ग्रेटर इक्वल टू 25 कमीत कमी पाहिजे. 25 किंवा 25 पेक्षा ग्रेटर असलं पाहिजे. जर असेल तर त्यावेळेस इथं मेसेज आणला जाईल printf \n ड्रायव्हर इज इन्शुअर्ड. नाहीतर मग एल्स printf \n ड्रायव्हर इज नॉट इन्शुअर्ड.
असं दाखवून दिलं. बरोबर, ते बघा ते क्लोज वगैरे ते त्याचे येऊन गेलं, कारण आपण सुरुवातीपासून करत येतोय ना. म्हणून ओपन दिला की त्याला क्लोज लगेच द्यायचा, तर व्यवस्थित होतं. नाही तर शेवटी मग मिसप्लेसचा आपल्याला दाखवेल किंवा कर्ली ब्रॅकेटचा आपल्याला प्रॉब्लेम दाखवेल. म्हणून असं व्यवस्थित करत यायचं. बघा आता प्रोग्राम किती झाला है ना. आता याला रन केला आपण. रन, एंटर दी मॅरिटल स्टेटस, मॅरिड दिला तर संपला विषय. डायरेक्ट तो ड्रायव्हर इज इन्शुअर्ड असं दाखवून देईल है ना. पण जर समजा आपण रन केलं आणि तो मॅरिड नाही दिला, रन अनमॅरिड दिला तर एंटर दी जेंडर असं विचारणार. मग जेंडर आपण दिलं समजा मेल, मग त्याचं एज दिलं समजा 12, ड्रायव्हर इज नॉट इन्शुअर्ड दाखवेल, कारण जेंडर मेल तर आहे पण एज ग्रेटर इक्वल टू 30 नाहीये, म्हणून नॉट इन्शुअर्ड आलं. पुन्हा रन केलं, रन, मॅरिटल स्टेटस अनमॅरिड, जेंडर मेल आणि एज दिलं आपण 45. बघा ड्रायव्हर इज इन्शुअर्ड. असं प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करायची राहील तुम्हाला. अनमॅरिड, फीमेल, एज दिला आपण 78, ड्रायव्हर इज इन्शुअर्ड है ना. हे तुम्ही आता तुमच्या नियमानुसार तुम्ही बसवू शकतात कसं काय करायचं ते. आपण फक्त साधा एक एज घेऊन टाकलेलं आहे काहीतरी आणि त्याच्यानुसार प्रोग्राम मॅनेज केला. इथं दोन उद्देश होते की नेस्टेड इफ एल्स ही कॉम्प्लेक्सिटी वाढवायची होती आपल्याला, किती किचकट होऊ शकतो प्रोग्राम ते तुम्हाला दाखवायचं होतं. आणि आता कॅरेक्टर डेटा टाईपला व्हेरिएबल असेल तर तो कसा स्कॅन करायचा हे पण एक कन्सेप्ट होतं. स्कॅनएपने पण हा प्रोग्राम तुम्ही करून बघा. हे जे गेट CS मी वापरलं आहे कॅरेक्टर डेटाला स्कॅन करण्यासाठी, त्याच्याऐवजी तुम्ही स्कॅनएपने जेंडर आणि त्या मॅरिटल स्टेटसची व्हॅल्यू स्कॅन करून बघू शकतात. काही काही वेळेस घेऊन गेलते, क्वचित एखादा घेऊन टाकतं, पण काही वेळेस आहे ना प्रॉब्लेम करतो, तो डेटाच घेत नाही. रन टाइम एरर येतो, कंपाईल टाइम एरर तुम्हाला येणार नाही. बरोबर, करून बघायचं पण तुम्ही तरी मध्ये. क्लिअर एवढं? हो सर. ओके, आता हे प्रॅक्टिकली प्रोग्राम मी टाकतो, ते तुम्ही टेक्स्ट एडिटर मोबाईलला ओपन करून बघा. झाले तर ठीक, नाही तर टेक्स्ट एडिटर इन्स्टॉल करा, नाहीतर मग PC ला डाउनलोड करून त्या PC वरती रन करू शकता तुम्ही, जर तुमच्या जवळ PC आहे तर, लॅपटॉप असेल तर. बरोबर, आणि जर प्रॉब्लेम आला मोबाईलला ओपनच नाही होते तर मग मला मेसेज टाका, मी टाकतो काहीतरी मग तुम्हाला. बरोबर, थांबू इथं आता. काही प्रॉब्लेम बरं कोणाला? नाही सर. नाही सर. नाही सर. संजना क्लिअर? नाही सर. हो क्लिअर आहे. दिव्यानी, ऋतुजा? हो सर क्लिअर आहे. ऋतुजा क्लिअर? हो सर. ओके, बघा हा नेस्टेड इफ एल्सचा पार्ट होता, थोडा क्रिटिकल आहे, कारण इफ मध्ये इफ, एल्स मध्ये इफ घेतलं जात असतं. याला सॉल्व्ह करताना तुम्ही बसलात प्रॅक्टिस करायला, एक्झाम्पल चालू केलं, अर्धा तास होऊन गेला, एरर काढताय, नाही जमायला लागला ना पूर्ण प्रोग्राम क्लीन करून टाकायचा, नवीन सुरुवात करायची, नाही जमायला लागला तर. बरोबर, एरर सापडले नाही, पूर्ण प्रोग्राम काढायचा, नवीन करायचा. 4-5 वेळेस करून बघा, नाही सापडला ना ब्रेक घ्यायचा, 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि परत बसायचं. एकसारखं 3 तास बसणार आणि एकच प्रोग्राम माझ्याकडून होत नाहीये त्याचं टेन्शन बी नाही घ्यायचं है ना. याला पर्याय म्हणून पुढचा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे, तो आपण उद्यापासून चालू करणार. जर याच्यात उद्या काही प्रॉब्लेम नाही राहिला नेस्टेड मध्ये तर तो राहील मल्टिपल इफ विथ लॉजिकल ऑपरेटर. हा नेस्टेड इफेल्सला पर्याय आहे हा टॉपिक है ना. तो या नेस्टेड पेक्षा सोपा आहे. पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे नेस्टेडला, म्हणून नाही समजलं तरी पण ताण घ्यायचा नाही. बरोबर, फक्त प्रोग्राम करून बघायचं, ट्राय करत राहायचं, सोपं राहील. आणि मेन म्हणजे सोपा केव्हा पडेल तो, ज्यावेळेस तुम्ही असा व्यवस्थित टाईप केला असेल त्यावेळेस. टायपिंग एका लाईनीत जर झाली, तुम्ही असं निबंधासारखं जर करून टाकलं या प्रोग्रामचं टायपिंग, तर मग तो कळणारच नाही तुम्हाला. 4 दिवस का ना द्या तुम्ही, असं पूर्ण जर एका खाली एक लिहिलं समजणारच नाही प्रोग्राम. बरोबर, सुटसुटीत घ्यायचं होतं सगळं. ओके, ठीक आहे. काही शंका असेल तर मेसेज टाका. हा बोला.
उद्यापासूनच सांगितलं आणि माझे 3 दिवस ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झाम आहे ऑनलाईन. 11 ते 5चा टायमिंग दिलेला आहे. जर आमची त्या टाइम मध्ये असली 3:30 ते 4:30 तर तसं आम्ही तुम्हाला मेसेज करून देऊ. चालेल, ठीक आहे. मेसेज टाकून द्यायचा मला आधी. हो सर. ओके.